आकाशवाणी. मच्छिंद्र बोऱ्हाडे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. समृद्धी महामार्गावर काल रात्री झालेल्या अपघातात 12 जण ठार. केंद्र आणि राज्य शासनाकडून मदत जाहीर. देशात शारदीय नवरात्रोत्सवाला उत्साहात सुरुवात. मंदिरांमध्ये गर्दी. विविध सार्वजनिक मंडपांतही देवीची प्रतिष्ठापना. 2036च्या ऑलिम्पिकच्या आयोजनासाठी भारत उत्सुक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. आणि मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा राज्यातल्या विधानसभा निवडणुकांसाठी अनेक जागांवर काँग्रेस उमेदवारांच्या नावाची घोषणा. समृद्धी महामार्गावर काल रात्री झालेल्या अपघातात 12 जण ठार तर 23 जण जखमी झाले आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातल्या वैजापूर जवळच्या जांभरगाव टोल नाक्याजवळ टेम्पो आणि ट्रक यांच्यात हा अपघात झाला. जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हे सर्व प्रवासी नाशिकमधले आहेत. या अपघाताबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं असून जखमींना लवकरात लवकर बरं वाटावं अशी कामना केली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. प्रधानमंत्र्यांनी मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना राष्ट्रीय मदत निधीतून 2 लाख रुपये तर जखमींना 50,000 रुपये इतकी मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त केला असून अपघातातल्या मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाख रुपये आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. तसंच जखमींवर शासकीय खर्चानं योग्य ते उपचार करावेत असे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. देशभरात आजपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली. या निमित्तानं आदिमाया आदिशक्तीच्या भक्तीचा जागर सर्वत्र पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातल्या 3.5 शक्तिपीठांसह इतर अनेक शहरांमध्येही देवीची पूजा अर्चा सुरू झाली आहे. उत्तरेकडच्या राज्यांमध्ये या दिवसांमध्ये रामलीला महोत्सवही साजरा होत असतो. यामध्ये स्थानिक कलाकार रामायण सादर करत असतात, ज्यांची सांगता दसऱ्याच्या दिवशी रावण दहनानं होत असते. राज्यात अनेक ठिकाणी सार्वजनिक नवरात्रोत्सवालाही सुरुवात झाली असून देवींच्या मंदिरांमध्ये भक्तांची गर्दी दिसून येत आहे. देशाबरोबरच परदेशातही नवरात्र महोत्सव सुरू होत असून अमेरिका, UK, ऑस्ट्रेलिया आणि इतर अनेक ठिकाणी असलेले भारतीय नवरात्र साजरा करत आहेत. दुर्गा मातेची पूजा सुरू असून गुजराती बहुल भागात गरबाही खेळला जाणार आहे. राज्यातील 3.5 शक्तिपीठांपैकी एक पूर्ण पीठ असलेल्या माहूर गडावर श्री रेणुका देवीच्या नवरात्र उत्सवाला घटस्थापनेनं प्रारंभ झाला. यात्रा कालावधीत भाविकांच्या सुविधेसाठी 100 बस धावणार आहेत. माहूर गडावर आरोग्य कर्मचारीही नियुक्त करण्यात आले आहेत. पोलीस बंदोबस्तही मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आला आहे. पश्चिम विदर्भाचे कुलदैवत असलेले अमरावती येथील श्री अंबादेवी एकविरा देवी मंदिरात आजपासून शारदीय नवरात्र उत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. पहाटे घटस्थापना, अभिषेक, भजन संकीर्तन, महाप्रसाद असा 9 दिवसांचा कार्यक्रम संस्थांच्या वतीनं राबवण्यात येणार आहे. हिंगोली इथल्या रामलीला मैदानावर आजपासून ऐतिहासिक दसरा महोत्सवाची सुरुवात झाली असून दसरा महोत्सवाचं हे 169वं वर्ष आहे. दसरा मेळाव्याची सुरुवात काल जलेश्वर मंदिरात आकाशवाणीच्या कार्यक्रमानं करण्यात आली. घटस्थापनेनिमित्त पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीनं श्री विठ्ठल आणि श्री रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात सुंदर अशी नयनरम्य फुलांची आरास करण्यात आली आहे. 236व्या वर्षातल्या ऑलिम्पिकचं आणि 229मधल्या युवा ऑलिम्पिक आयोजन करायला भारत उत्सुक आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल सांगितलं. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या 141व्या सत्राचं उद्घाटन काल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबईत झालं. त्यावेळी ते बोलत होते. खेळ म्हणजे केवळ स्पर्धा नसतात. मानवता वृद्धिंगत व्हायला खेळांची मदत होते. खेळाची भाषा आणि खेळामधील उत्साह हा वैश्विक असतो असं प्रतिपादन त्यांनी यावेळी बोलताना केलं. प्राचीन काळापासून खेळ हा आपल्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग आहे आणि त्याशिवाय आपले सण अपूर्ण आहेत असं प्रधानमंत्री म्हणाले. भारतीय लोक हे केवळ क्रीडाप्रेमी नाहीत, तर खेळ हे आमचं जगणं आणि आमचा श्वास आहे असंही ते म्हणाले. खेळाडू वृत्तीबद्दल बोलताना प्रधानमंत्री म्हणाले की खेळात कधीही हार नसते, तिथं पराभवातून अनुभव मिळतो आणि विजेते निर्माण होतात. या कार्यक्रमासाठी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाख आणि IOCचे इतर सदस्य, भारतीय क्रीडा क्षेत्रातील नामवंत व्यक्ती आणि विविध क्रीडा महासंघांचे प्रतिनिधी देखील उपस्थित आहेत. भारतीय क्रिकेट संघानं पाकिस्तानविरुद्ध काल मिळवलेल्या विजयाबद्दल त्यांनी भारतीय क्रिकेट संघाचं अभिनंदन केलं. भारताचे मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाणारे माजी राष्ट्रपती आणि वैज्ञानिक डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांची आज 92वी जयंती आहे. आजचा दिवस हा जागतिक विद्यार्थी दिवस म्हणूनही ओळखला जातो. डॉक्टर कलाम यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 रोजी झाला.
2002 ते 2007 या काळात ते भारताचे राष्ट्रपती होते. त्यांचे जीवन आजही अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्रोत बनून राहिले आहे. देशाचे माजी राष्ट्रपती आणि वैज्ञानिक डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या 92व्या जयंतीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. देश उभारणीत डॉक्टर कलाम यांचं योगदान फार महत्त्वाचं आहे, असं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. कलाम यांच्या विनम्र वागणुकीमुळे आणि त्यांच्या वैज्ञानिक ज्ञानामुळे त्यांना लोकांचं मोठं प्रेम मिळालं असल्याचंही त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणीच्या मराठी बातम्या www.newsonair.gov.in/मराठी या संकेतस्थळावर वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं आज आपल्या 144 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. माजी मुख्यमंत्री कमलनाथ हे छिंदवाडा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असून दिग्विजय सिंग यांचे सुपुत्र जयवर्धन सिंग हे राघीगड मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. काँग्रेसनं आज छत्तीसगड विधानसभा निवडणुकांसाठीही आपल्या 30 उमेदवारांची यादी घोषित केली असून तेलंगणा विधानसभा निवडणुकांसाठी 55 उमेदवारांची यादीही आज घोषित केली आहे. केंद्रीय अन्वेषण विभाग म्हणजे सीबीआयनं पश्चिम बंगाल आणि सिक्कीममधील एका मोठ्या पासपोर्ट टोळीच्या कारवाया उघडकीस आणल्या असून गंगटोकमधील पासपोर्ट लघुसेवा केंद्रामधील वरिष्ठ अधीक्षक आणि आणखी एका व्यक्तीला 1,90,00,000 रुपयांच्या कथित लाच प्रकरणात अटक केली आहे. कोलकाता इथले पारपत्र उपअधिकारी यांच्यासह वरिष्ठ अधीक्षक, पारपत्र लघुसेवा केंद्र, गंगटोक, इतर सार्वजनिक सेवक आणि खासगी व्यक्ती अशा 24 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रादेशिक पारपत्र कार्यालय कोलकाता आणि पारपत्र लघुसेवा केंद्र गंगटोकच्या कर्मचाऱ्यांवर मध्यस्थ आणि इतरांसह गुन्हेगारी कट रचल्याचा आरोप आहे. हे आरोपी काही पैशांच्या मोबदल्यात अनिवासी भारतीय अर्जदारांच्या वतीनं मध्यस्थांनी सादर केलेल्या खोट्या आणि बनावट ओळखीच्या कागदपत्रांच्या आधारे पारपत्र देत होते. हमासचे कॅश टू क्रिप्टो जागतिक आर्थिक नेटवर्क नष्ट करण्यावर इस्रायलनं लक्ष केंद्रित केलं आहे. धर्मदाय संस्था आणि मैत्रीपूर्ण राष्ट्रांनी हमासचं समर्थन बंद करावं हा त्यांचा उद्देश आहे. या पॅलेस्टिनी अतिरेकी संघटनेला मिळणाऱ्या निधीवर अंकुश ठेवण्यासाठी इस्रायलच्या चालू असलेल्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून हे धोरणात्मक पाऊल उचलण्यात आलं आहे. हमास ही दहशतवादी संघटना असल्याचं अनेक देशांनी मान्य केलं आहे. परंतु हमासला काही देणगीदार, धर्मदाय संस्था आणि परदेशी लोक यांची सहानुभूती असून हमासनं त्यांच्याकडून निधी मिळवण्यासाठी क्रिप्टोकरन्सी आणि आंतरराष्ट्रीय आर्थिक नेटवर्कचा गैरवापर केल्याचं मानलं जातं. याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलनं हमासच्या या निधी यंत्रणेत हस्तक्षेप करून त्यात व्यत्यय आणण्याचे प्रयत्न वाढवले आहेत. अफगाणिस्तानच्या पश्चिमेकडच्या हेराट या शहराजवळ आज 6.3 रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का जाणवला. या भूकंपाचं केंद्र हेराट शहराच्या 34 किलोमीटर दूर असून ते भूगर्भात 8 किलोमीटर खोल असल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. या भूकंपानं जीवित वा वित्तहानी झाल्याचं वृत्त अद्याप मिळालेलं नाही. इस्रायलमधल्या अशांततेच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांना मायदेशी परत आणण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या ऑपरेशन अजय अंतर्गत 274 नागरिकांना घेऊन चौथं विमान आज नवी दिल्ली इथल्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झालं. या अगोदर 197 नागरिकांना घेऊन तिसरं विमान सकाळी दिल्लीला पोहोचलं. केंद्रीय मंत्री व्ही.के. सिंग आणि कुशल किशोर यांनी इस्रायलहून परतलेल्या सर्व नागरिकांना तिरंगा देऊन त्यांचं स्वागत केलं. येत्या 3 दिवसात नैऋत्य भारतात पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. या काळात तामिळनाडू, पुदुच्चेरी आणि केरळमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस पडेल. जम्मू आणि काश्मीर, लडाख, गिलगिट, बाल्टिस्तान, मुझफ्फराबाद, हिमाचल प्रदेश आणि पंजाबमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. समृद्धी महामार्गावर काल रात्री झालेल्या अपघातात 12 जण ठार, केंद्र आणि राज्य शासनाकडून मदत जाहीर. देशात शारदीय नवरात्रोत्सवाला उत्साहात सुरुवात. मंदिरांमध्ये गर्दी, विविध सार्वजनिक मंडपांतही देवीची प्रतिष्ठापना. 2036च्या ऑलिम्पिकच्या आयोजनासाठी भारत उत्सुक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. आणि मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा राज्यातल्या विधानसभा निवडणुकांसाठी अनेक जागांवर काँग्रेस उमेदवारांच्या नावाची घोषणा. आकाशवाणीच्या बातम्यांसह जगभरातल्या बातम्या तुम्ही ट्विटरवर AIRnews_मुंबई या हँडलवरही दिवसभर पाहू शकता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.